गुरुवारचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण पोत्यात घालून हाणला पाहिजे. आधी सांगणारा आणि पुन्हा ऐकणारा. कशाला? लय अवघड आहे तुमचं. एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे. कल्पनेची बाधा वर्षात वारट. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षाने महागारी आला, म्हणला महाराज वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बुमलू नको. झालं नाही, माणसं जमलेत, माझी प्रसिद्धी कमी करू नको. दुसरा नारळ दिला. हा 2 वर्षांना आला, म्हणला पक्का भामटा येतो. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. आई शपथ, ज्याला कळलं ना सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे त्याचा, प्रेझन्स ऑफ माइंड नात कोळा. ज्याला कळलं तू 2दाही एकटाच आला, तुझी बायको कुठे आहे? ती मला लग्न नाही झालं. कल्पनेशी बाधा. अरे वेडा आहेस का तू? असं नसतं रे. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती, भावे विना देव न कळे, गुरुविना अनुभव कैसा कळे. अगदी अशक्यच माणसं आहेत बरं का. अहो खुशाल काही काही माणसं आम्हाला सुद्धा म्हणतात, ताई हे घ्या 100. का? बायको गरोदर आहे, पोरगा होईल का पोरगी? अरे वेडपटा, मला पोरगा पोरगी कळलं असतं मी कशाला बोंबलत फिरले असते. असलं वागत जाऊ नका रे. हे भविष्य काही नाही, तुमच्या हातावर आहे सगळं. जोपर्यंत तुम्ही प्रामाणिक वागताय, सत्याची साथ देताय आणि भगवंतावर विश्वास ठेवताय, कुठल्याच दुष्ट शक्तीची ताकद नाही तुमचा विनाश करायची. हे तुमच्या हातात आहे. त्या भवसागरात तरायचं असेल तर नामचिंतनाशिवाय तेषां समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थमय्या विशत चेतसा. तू जर या पुढच्यांना आपलं समजून मारलं नाहीस अर्जुना, ते तुला मारल्याशिवाय राहणार आहेत का? तू जर हे मायामोह माझ्यात म्हणून स्वीकारलेस, ते तुला मारणारच आहेत रे. आणि या भवसागरातनं तरायचं असेल माझ्या सार्थाशिवाय पर्याय. म्हणून तर विनंती आहे, अखंड चिंतन विठोबाचे कशाला जामुखी निधान, पांडुरंग मुखात देवाचं नाव हवं हे गरजेचंच आहे. विनंती आहे. मग काय? नारद म्हणले देवा बायको देव नाही म्हणले नाही. लक्षात आहे ना? लक्षात आहे का? फिरत जा पण येत जा. एसटी चहापाण्याला थांबत असती, गाव युस तर सोडायची नसती. लक्षात आहे ना? नारदाने देवाला काय मागितली? म्हैस. मग काय मागितलं? तुम्ही मुद्दाम करताय का रे? बसलेले मायबाप मुद्दाम करता का? नाही, माणसं मुद्दाम करतात. मुद्दाम ॲटिट्यूड. तुमचं कसं झालंय ना, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला. शेजारच्याने विचारलं एवढा कशाचा आनंद झाला? ती म्हणला हा कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. शाण्याला कळलं. अरे कंडक्टरच्या बापाचं काय गेलं, माझं काय जाणार आहे? निश्चित मड्याला बसल्यावर बसल्यात. तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. येत नाही आपण कुणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. आलोय तर नशीब समज, तू बोल. 7 दिवसातलं पहिलं कीर्तन आहे, तू बोल. नका रे, आनंदाने ऐका म्हणते तुम्हाला. विनंती, बोलत जा. काय मागितलं देवाकडे? बायको. देव नाही म्हणलं नाही. देव म्हणले जिथं मी नाही ते तुझी. 16,106 घरं फिरले नारद, एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. सर्वाघटी राम जिथे तिचे भूत ते मानवीचे भगवंता भक्ती योग निश्चित जाणं माझा माऊलींचं वर्णन आहे. भरला घनदाट हरी दिसे परमात्मा नाही ती जागाच नाही. म्हणून तर परमात्मा अखंड ठिकाणी विठ्ठल जळी विठ्ठल वीत चित गोत विठ्ठल माय बाप चुलता बहीण मन्नो भ्राता तूच कर देवा.
माऊलींचं वर्णन आहे, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता, आपदी अमूते. गुरु बंधू माय बाप सगळं तू आहे. कारण आम्हाला माहित आहे ज्या दिवशी आमच्यावर संकट आलं, ज्याने ते रक्षण केलं तो तूच आहे. रक्षदा, रक्षण करणं, आपदी संकट. मागे पुढे उभा आहे, आली आघात, तो तूच आहेस. मग अवतार कुठलाही असू दे, आम्ही कायिक वाचिक मानसिक परमार्थ करावा, आम्हाला माहित असावं की सगळं श्री तुझ्या स्वरूपाचं आम्ही चिंतन केलं. काही देवाचं चिंतन तुम्हाला जमेल तसं, कारण सर्वस्वी गोड आहे तो अखंडितपणे. करारविंदे पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविन्द हरे मुरारी, कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना चले आना. मला फक्त तू ओळखू आला पाहिजे, त्याच्यासाठी कल्पनेची बाधा न हो कवणे. मला तू ओळखू येण्यासाठी माझं सामर्थ्य पाहिजे. काहीही झालं तरी तुझ्यावर विश्वास, कितीही संकट आली तरी तुझं आणि माझं टिकवलेलं नातं हे मला कळालं. मग भावे तया. नामदेवराय आमच्यासाठी मागणं मागतात, पण जिथं कल्पनेची बाधा लागली, नारदानं 16,106 घरं फिरली पण देव काही सापडला. सगळीकडे देव, एकटी स्त्री कुठे सापडली. 16,107 घर जामवंतीचं, अस्वलांची कन्या, सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचा. नारदांची मनोमन इच्छा या भेटाव्या, पण देव मायावी रूपानं तिच्या संग फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? राण्यांची राणी पट्टराणी. मग देवाच्या राण्यांमध्ये राणी पट्टराणी कोण? रुक्मिणी आई साहेब. पट्टराणी कोण? रुक्मिणी आई साहेब. तुळशीला पाणी घालत होत्या. नारदांनी पाहिलं एकट्याच दिसतायत. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणले आलतू फालतू नाही, पट्टराणी जापले. नारदांनी लांबनच हाक मारली, रुक्मिणी. रुक्मिणी माता म्हणल्या रोज आई साहेब म्हणत होते, आज डायरेक्ट एकेरी हाक. रुक्मिणी पिसाळे पिसाळले का काय? नारदा. नारदाने इज्जतीत बोलायचं. तुमच्या नवऱ्यानं सांगितलं जिथं मी नाही तिचा नवरा तू. हिंदू धर्मात नवऱ्याला एकेरी हाक मारायची नाही, पाप असतं. नारदराव म्हणायचं. काय म्हणायचं? नारदराव. रुक्मिणी मातेला कळलं ही बंगलय, ह्याला कल्पनेची बाधा झालीये. आणि बाधा काढायला साधं यंत्र चालत, तोंडून सांगून जमायचं. रुक्मिणी माता म्हणल्या खरंय नारदराव तुमचं. असं बी देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला कमीच येतंय. तुमचा न माझ्या राजा राणीचा संसार कसलं. पण कसं आहे ना नारदराव, मी जर तुमच्या हाताला धरून असे आले मुसळीत, अहो काय परमार्थ करणारी मंडळी ही. हे काय म्हणतील, कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली.
लोक चांगलं म्हणतील का? लोकाची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपली घेऊन फिरायला कोणाच्या बापाची भीती आहे का? मग आपण विधिवत लग्न करू. घ्यायचं ती घेत जा कीर्तनातनं महाराज बरं का, आहे की नाही? सगळं सांगायचंच नसतं. मग आपण काम करू, मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची घालते. मी विधीची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदांना अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं, महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. अगदी सोपा शब्द आहे, पण म्हणून म्हणलं मराठी जरा ठेवा आयुष्यात. फारही इंग्लिश मिडियम नको. काही दिवसानं मराठी शिक्षण राहणार नाही. इंग्लिश मिडियमची मॅडम फळ्यावर एक चित्र काढील असंच आणि बसलेल्या लेकरांना शिकवेल, लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बोआ. पोरं विचारतील व्हॉट इज द बोआ. मॅडम सांगेल असायचा, फेटा बांधायचा, कंबर बांधायचा, विठ्ठल विठ्ठल करायचा, दॅट इज द बोआ. पोरं विचारतील आजकाल दिसत नाही. मॅडम सांगेल लाईक डायनासॉर. डायनासॉरचा नामशेष झाला तो बुवा बघायला भेटायचा नाही तुम्हाला एके दिवशी. करा भजन, विनंती माझी. अरे मी कधी कधी विचार करते, काय भाग्यवान असेल ते कुटुंब ज्या घरात ज्ञानेश्वरी वाचले जाते, काय धनवान असतील ते लेकरं ज्यांच्या मुखात अखंडित हरिपाठ आहे, आणि काय पवित्र असेल ते कुळ ज्या कुळामध्ये वैष्णव जन्माला आले. त्याच्यासारखं पवित्रच दुसरं नाही. पवित्र तो देश, पावन ते कुळ जेथे हरीचे दास. काय भाग्य असेल त्या कुटुंबाचं की मुलगी माळकरी आहे, मुलगा माळकरी आहे. अरे काय भाग्य असेल त्या कुटुंबाचं, अखंड आयुष्य खाण्यात गेलं पण सून माळकरी भेटली. पुण्य आहे ना. आपल्या कुणाच्या नाही त्या. घरातली बाईच म्हणती आज रविवार आहे आणा की करू, मला बी आवडतंय, लेकराला बी देऊ, तुम्ही बी खा. कसं व्हायचं रे. विनंती माझी, घरातली बाई तरी सामर्थ्यवंत असावी या विषयाकडे. मग काय नारदांना कळलं, रुक्मिणी माता ऐकतायत म्हटल्यावर नारद आनंदाने त्या कुंडामध्ये आंघोळीला गेले. आत गेले खरं, पण वर आले नाही. वर आले नाही, वर आली उगाच्या उगत धोत्रातले गेले, लुगड्यात गुतले. चांगले नारायण नारायण करीत होते, चिपळ्या गेल्या बांगड्या आल्या, नटनी मुरणी ठशी झुमका, चांगले दष्टपुष्ट होते, चवळीच्या शेंगासारखे झाले. शिंडी गेली निघाली. नारद की तो बही नारदी. नारदांची काय झाली? नारदी झाली. पुरुषाची काय झाली? स्त्री झाली. लय बायको करायची हौस होती. ज्या वनात ते कुंड निघालं त्या वनात कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. खांद्यापर्यंत केस, इथं पेटी बांधलेली, दष्टपुष्ट, उग्र अर्धांड. तसल्या येड्याला तसल्या रानात तसली दिकणी स्त्री दिसली. आधीच ही येड हिला बघून अजून येड झालं. धरलं तिच्या हाताला, चले. नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे, गप्पे चल. नारदी म्हणले येडे मी आताच बदलले. लय बायको करायची हौस होती, ह्यांनाच बायको केलं. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. सप्ता नाही, पोरं झाली. थोडी थोडकी नाही, 60 पोरं झाली. किती झाली? आपण काही कल्पनेनं सांगत नाही, नाथ बाबा सांगतात. भूत लागले नारे ताळला 60 पोर झाली त्याला. 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 पाठी भूताले मोठे. नाथ बाबा सांगतात अशी ढालगच पाठीमाग लागली वासनेची कल्पनेची. 60 पोरं झाली. नारदी म्हणल्या धनी 60 बी पोरच व्हायव, एखादी वार घालाय तरी पोरगी असू द्या. 61वी मुलगी, कपिला षष्ठी. किती लेकरं नारदीला? 61. किती कोणाला? नारदीला.